मागच्या महिन्यात 27 तारखेला सक्षम गौतम ताटे याची निगृहपणे हत्या करण्यात आली दिवसा ढवळ्या. त्याच्या परिवाराला सांगोलवर भेट देण्यासाठी आज मी आणि माझे तमाम कार्यकर्ते या ठिकाणी गौतम आपल्या सक्षमच्या घरी भेट देण्यासाठी आले. प्रश्न हा निर्माण होतो की संपूर्ण महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली लावणारी ही घटना आहे. शिवबा फुले, शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जातीयतेचं भूत काय आमच्या महाराष्ट्राच्या माने उतरत नाही. आणि त्यातूनच प्रेम प्रकरणाचं निमित्त करून सक्षम गौतम ताटे या युवकाचा निगृहपणे खून करण्यात आला. महाराष्ट्राला कलंकित करणारी, पुरोगामी महाराष्ट्राला कलंकित करणारी ही अत्यंत दुःखद अशा प्रकारची घटना आहे. अनेक मंडळी येऊन गेली सांत्वन करायला. आम्ही देखील सक्षमच्या परिवाराचं सांत्वन करण्यासाठी आमचे नेते बापूरावजी गजबारे, चरणदासजी इंगोले आदी सर्व या ठिकाणी आलो. त्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला ते शब्दात सांगता येणार नाही. सांत्वन करून देखील दुःख काही दूर होणार नाही अशा प्रकारची घटना आहे. पण पुरोगामित्वाचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रामध्ये आज या युगामध्ये तिथे आमचा जे चंद्रावर जाण्याच्या सूर्याच्या प्रदक्षिणा घालण्याच्या गोष्टी बोलतो, तिथे जातीच्या नावाखाली केवळ एका मुलावर प्रेम झालं, मुलीवर प्रेम झालं म्हणून त्याची निगृह हत्या केली जाते. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ज्या महाराष्ट्रासाठी, देशासाठी चुकू शकते. ज्या आचल नावाच्या मुलीसोबत सक्षमची प्रेम प्रकरण होतं आणि दोघांनी लग्न करण्याचा इरादा व्यक्त केला होता, ते सक्षमची वाग्दत्त वधूत म्हणता येईल तिला आपल्याला आता. आचल तिने जी हिंमत दाखवली, जे धाडस दाखवलं आणि ज्या दोघांनी शपथा आणा घेतल्या होत्या भावी जीवन रंगवण्याचं, भावी जीवन जगण्याचं, ते जिवंतपणे सक्षम सोबत ती पूर्ण करू शकली नाही. तरी पण सक्षमच्या मृतदेहासोबत तिने आपल्या कपाळावर त्याच्या नावाचं कुंकू लावलं, हळद लावली आणि सक्षमची पत्नी म्हणून तिने घोषित केलं. सक्षमच्या परिवाराने तिचा स्वीकार केला. ही देखील महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात अनोखी अशा प्रकारची घटना आहे. प्रश्न हा निर्माण होतो की अजूनही मानसिक प्रवृत्ती आमची का दुरुस्त होत नाही. शाहूराजांनी, छत्रपती शिवबांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित केलं, मावळ्यांची फौज उभी केली. ती फक्त एका जातीची फौज नव्हती. ज्योतिबा फुल्यांनी, सावित्रीबाईंनी आयुष्यभर हा अस्पृश्यतेचा, विषमतेचा कलंक मिटवण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर संपूर्ण आयुष्यभर या देशातील जातीय अस्पृश्यता नष्ट झाल्याशिवाय आमचा देश महान शक्ती बनणार नाही ही घोषणा केली होती. त्या थोर पुरुषांच्या महाराष्ट्रामध्ये जे संपूर्ण देश महाराष्ट्राकडे मार्गदर्शन बघत असतं. महाराष्ट्रात जे घडतं त्याची पडसाद संपूर्ण देशात उमटत असतात. देशातील इतर राज्य महाराष्ट्राचं अनुकरण करत असतात. आता या घटनेचं कसं काय अनुकरण करणार आमच्या देशातील जनता? संपूर्ण देशामध्ये या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला जात आहे. तर मी या घटनेच्या संदर्भामध्ये शासनाकडे
आमच्या काही सूचना, काही मागण्या आहेत. एक तर सक्षम तात्याच्या परिवाराला 1 कोटीची सानुग्रह मदत त्यांनी केली पाहिजे. सक्षमच्या परिवारातील त्याच्या भावाला आणि सक्षमची वाग्दत्त वधू आचल हिला सरकारी सेवेमध्ये घेण्यात यावं. सक्षम आपल्या आचलला कमीत कमी पोलीस खात्यामध्ये घेण्यात यावं. BSc करते आहे ती. सक्षम देखील अत्यंत सुशिक्षित अशा प्रकारचा तरुण होता आणि पोलीस खात्याचं मी धन्यवाद देतो की त्यांनी तातडीने कारवाई केली. आरोपींना अटक केली. एक आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा देखील सरकारने पोलिसांनी तपास करावा, त्याला पकडावं. आणि या प्रकरणामध्ये सक्षमची होऊ घातलेली पत्नी आचल हिने जी साक्ष दिली त्या साक्षीच्या आधारावर या केसचा लवकरात लवकर निकाल लागावा आणि आरोपींना त्यांनी मागणी केलेली आहे. सक्षमच्या परिवाराने आचलने देखील मागणी केली आहे की या गुन्हेगारांना कठोरातली कठोर फाशीची शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी सर्वांनी केलेली आहे. आमच्या पक्षाने केली आहे. आम्ही सदैव परिवाराच्या पाठीशी आहोतच. सतत पाठपुरावा करत राहणार आणि या परिवाराला न्याय कसा मिळेल असा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. पण एका विशेष कारण ॲट्रॉसिटीच्या केसेस ज्या आहेत अशा केसेस वर्षगती चालत राहतात. त्यामुळे जलद गती न्यायालयामध्ये या केस चालवण्यात यावी आणि विशिष्ट 6 महिन्याच्या आतमध्ये त्याचा निकाल लागून आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशा प्रकारची शासनाकडे, आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत, त्यांच्याकडे आमची मागणी आहे. उद्या आम्ही मुंबईला चाललो आहोत. तेव्हा मुख्यमंत्र्याला भेटू, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटू. त्याचं आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि मागणी करणार आहोत. धन्यवाद. जय हिंद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.